अनियंत्रित स्कूल बसने सिग्नलवर उभ्या असलेल्या 8 वाहनांना एकानंतर एक धडक दिली। या अपघातात सिग्नलवर उभ्या असलेल्या एका डॉक्टर तरुणीचा मृत्यू झालाय। सोमवारी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील बाणगंगा चौकात हा भीषण अपघात झाल्याची माहिती आहे। या अपघातात स्कूटर चालवणारी 24 वर्षीय आयशा खानचा जागीच मृत्यू झाला, तर इतर 6 जण जखमी झाले आहेत। जखमींची परिस्थितीही गंभीर आहे। ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे। सिग्नलवर उभ्या असलेल्या गाड्यांना या बसने धडक दिली। आयशा मेडिकल इंटर्नशिप करत होती। या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आयशाचं पुढील महिन्यात लग्न होणार होतं, ही माहिती समोर आली आहे। या घटनेने तिच्या पालकांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाहीयेत। बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्या डॉक्टर आयशा खान या भोपाळच्या जेपी रुग्णालयात इंटर्नशिप करत होत्या आणि अपघाताच्या वेळी त्या रुग्णालयातून घरी परतत होत्या। दरम्यान बाणगंगा क्रॉसिंगवर अनियंत्रित बसने धडक दिल्याने आयशाचा मृत्यू झाला। जेव्हा पोलीस पोस्टमॉर्टम हाऊसच्या बाहेर कुटुंबातील सदस्यांशी बोलत होते तेव्हा त्यांनी सांगितलं आयशाचं लग्न पुढच्या महिन्यात 14 जून रोजी होणार होतं। सोमवारी सकाळी आयशाचे आईवडील त्यांच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका नातेवाईकांना वाटण्यासाठी बाहेर गेले होते। त्यावेळी त्यांना अपघाताची बातमी मिळाली। जेव्हा ते हमीदिया रुग्णालयात पोहोचले तेव्हा त्यांना त्यांच्या मुलीच्या मृत्यूची बातमी कळली आणि त्यांना एकच धक्का बसला। आयशा तिच्या लग्नाबद्दल खूप आनंदी होती। तिने तिच्या सर्व मित्रांना आणि नातेवाईकांना निमंत्रणही दिलं होतं। एवढंच नाही तर गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या आईसोबत लग्नाच्या खरेदीतही व्यस्त होती। लग्नाच्या हॉलपासून ते लग्नाच्या केटरिंग पर्यंत सर्व गोष्टींसाठी ऑर्डर देण्यात आल्या होत्या। काही दिवसांनी आयशा लग्नासाठी रजा घेणार होती, पण कदाचित नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं। या घटनेनं तिच्या कुटुंबात एकच शोककळा पसरली आहे।